उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून खरं सांगावं, कदमांचं ठाकरेंना आव्हान. बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस ठेवल्याचा रामदास कदम यांचा दावा. भास्कर जाधवांकडनं रामदास कदम यांचा छमछमदास कदम असा उल्लेख करत जहरी टीका. कुवत नसलेल्या माणसांकडनं टीका सुरू. दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचा भास्कर जाधव यांच्याकडनं थेट समाचार. ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री आणि आमदार झाले, मग ते कटप्रमुख कसे? ठाकरेंच्या आग्रहामुळे शिंदे मंत्री. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंचे आभार, त्यांनी माझे 1,000 रुपये वाचवले. विकासाच्या मुद्द्यावर बोलले असते तर त्यांना 1,000 रुपये देणार होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. नवी मुंबई महापालिकेत 14 गावांच्या समावेशावरनं भाजपमध्ये जुंपली. कोणत्याही परिस्थितीत 14 गावांना पालिका हद्दीत राहू देणार नाही, नाईकांचं विधान. तर मंदा म्हात्रे 14 गावांच्या समर्थनात. वंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करा. छुप्या पद्धतीनं आरक्षण लाभ घेणाऱ्यांवरती कारवाई करा, मनोज जरांगेंची मागणी. शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा 11 ऑक्टोबरला मोर्चा. मराठवाड्यातील मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार. सायबर फ्रॉड जनजागृती कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारनं सांगितला धक्कादायक किस्सा. मुलीकडे केली होती थेट न्यूड फोटोची मागणी. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देणार. राज्य सरकारनं दिबांचं नाव केंद्राला पाठवलं. मुख्यमंत्र्यांची बैठकीत माहिती. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 5 वाजतायत आणि मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे. नवी मुंबई पालिकेत 14 गावांचा समावेश करण्याच्या मुद्द्यावरनं भाजप आमदारांमध्येच जुंपल्याचं बघायला मिळतंय. आम्हाला 14 गावं आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नकोत. नवी मुंबई पालिकेची निवडणूक झाल्यानंतर ही सगळी गावं आपण बाहेर काढू असं आश्वासन देण्यात आलंय. कुणाच्या तरी लहरीपणामुळे झालेला बोजा की आलेला बोजा आम्ही नवी मुंबईवरती का टाकू, असा सवाल वनमंत्री गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती उपस्थित केला होता. यावरून आता भाजपमध्येच वाद असल्याचं समोर आलंय. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंनी 14 गावांना पालिकेत घेण्याबाबत मात्र समर्थनात भूमिका घेतली आहे. आम्हाला ही गावं 14 गाव आमच्यात नको आहेत. माननीय मुख्यमंत्री नाईक साहेब, आता ही निवडणूक लागली. आता निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू. गावं निश्चित बाहेर निघतील आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथं कामाला लावेल. कारण त्या गावांचे जसं बाबा ती लोक आमचीच आहेत, परंतु त्या कोणाच्या तरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नव्यामुंबई जनतेवर का आम्ही टाकू? आणि ह्या नालायक लोकांच्या आता जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोलं झालं समजा या शहरात. 14 गावाचे प्रकल्पग्रस्त आहेत आमचे, त्यांच्याही जमिनी गेलेल्या आहेत. मग ते गाव नवी मुंबई पालिकेने त्या महाराष्ट्र शासनाने दत्तक घेतलं पाहिजे. ते गाव का घ्यायचं नाही? त्या गावाला का सुधारणा द्यायची नाही? मी तिथली स्थानिक आमदार आहे. माझा या पूर्ण 14 गावाला पाठिंबा आहे आणि हे 14 गाव पालिकेने किंवा महाराष्ट्र शासनाने दत्तक घेऊन त्या तिथल्या सुद्धा ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला पाहिजे. तर या 14 गावांच्या मुद्द्यावरनं भाजपमध्येच 2 मतं बघायला मिळत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या 14 गावांच्या समावेशाच्या मुद्द्यावरनं 2 प्रतिक्रिया आपण ऐकल्या. या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याशी. विनय, काय याबद्दल सविस्तर माहिती द्याल? आपण पाहिलं की नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेच्याच वेळी ही 14 गावं जी आहेत ती नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. नंतर ती गावं पुन्हा वगळण्यात आली होती. त्यानंतर गेले अनेक वर्षे या गावांचा प्रयत्न सुरू होता की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण समाविष्ट व्हावी.
कारण नवी मुंबईचा ज्या पद्धतीने झपाट्याने विकास झाला त्याचबरोबर या 14 गावांचा देखील विकास होईल असं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं होतं आणि त्याच प्रयत्नामध्ये गेले अनेक वर्ष त्यांचं चालू होतं. मात्र मागील वर्षी याबाबतचा निर्णय झाला आणि मग आपल्याला माहितीच आहे की ही 14 गाव पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. मात्र 14 गावं समाविष्ट झाल्यानंतर त्या 14 गावांचा विकास करताना जो 6,000 कोटींचा जो निधी लागणार आहे त्या निधीवरून मात्र वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शवला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा निधी नवी मुंबई महानगरपालिकेला परवडणारा नाही आणि यावरूनच हा वादंग सुरू झाला आणि त्यानंतर आता हाच 14 गावांचा विषय या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. आज आपण बघतो की गणेश नाईक एका बाजूला विरोध करतात तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे या 14 गावांना समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केलाय. त्यांनीच ही समाविष्ट गावं करण्यात आली होती. तर आता भाजपमध्येच जुंपलेलं पाहायला मिळतं की गणेश नाईकांच्या विरोधात एका बाजूला गणेश नाईक विरोध करत असताना मंत्रिमंत्रीच्या भाजपच्याच आमदार आहेत त्यांनी मात्र या प्रकल्पग्रस्तांसाठी 14 गावांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत त्याचा विकास करायला पाहिजे. या देखील नवी मुंबई सोबत या 14 गावांचा देखील तिथल्या प्रकल्पग्रस्तांचा देखील विकास व्हायला पाहिजे अशी भूमिका थेट त्यांनी आज सह्याद्रीवरती जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांची त्या बैठकीनंतर त्यांनी पवित्रा घेतली या समोर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता जरी एका बाजूला एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या 14 गावांवर वाद दिसत असला तरी त्यामध्ये आता मुद्दा मात्रेने उडी घेतल्यामुळे खरोखर 14 गावं आता नवी मुंबईमध्ये महापालिकेमध्ये राहणार का की ती वगळली जाणार नंतर 6 महिन्यानंतर ही 14 गावं वगळली जाणार असं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचं गणेश नाईक म्हणतात. परंतु जर आता दोन्ही बिलकुल विनय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. या संदर्भात आपल्याकडे खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया आली आहे. नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता गेली तर या शहराचं वाटोळ होईल असा घणाघात गणेश नाईकांनी केला आणि त्यांच्या टीकेलाच शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी उत्तर दिलं. आपली जर ताकद असेल तर डिक्लेअर करा की आम्ही एकटे लढणार म्हणून. तुम्ही बोलताय, तुम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. आणि लायक कोण नालायक कोण वेळोवेळी नवी मुंबईतील जनतेने दाखवलेलं आहे. बातमीकडे वळतोय. पुण्याच्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विजयादशमीच्या निमित्तानं सीमोल्लंघन करत असताना कायद्याचंच उल्लंघन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. भर दिवसा एका व्यक्तीनं हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे परिसरात एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे. आणि आता पुढची बातमी आहे. शिवसेनेच्या मेळाव्यादरम्यान बाळासाहेबांच्या पार्थिवाबाबत खळबळजनक दावा जो करण्यात आला होता शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडनं. या दाव्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे कपटी असून त्यांनी तब्बल 2 दिवस बाळासाहेबांच्या पार्थिवाचा छळ केल्याचा आरोप कदम यांनी केलाय. तर उद्धव ठाकरेंची आणि माझी नार्को टेस्ट करा असं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या हातांच्या ठशांचा उपयोग कशासाठी झाला याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं असं आव्हान रामदास कदम यांनी दिलंय. उद्धवजी कपटी आहेत आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला. पुन्हा मी आता जवळ